नाव हे कुठूनही त्या ठिकाणी आलेलं राहिलं नाही. आणि आम्हाला जे कळालं 23ला जो ऍक्सिडेंट झाला होता VK सिंकली स्वतःच्या प्रायव्हेटच्या ट्रकमध्ये सगळं जे 23चं जे विमान आहे जे मुंबईत पडलं होतं ब्लॅक बॉक्स पासून सगळं हे स्वतः हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला तिथे कळालेलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांना आहे. आणि हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का तिथे केला जातो ही शंका नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे. आता पूर्वी लेजेड 45 द्यायचे पण रिपोर्टमध्ये 45 XR हे त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी ते चुकत होते आणि आम्ही जे सांगत होते बरोबर होतं आता कुठेतरी सिद्ध होतं पुढे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल AIB म्हणजे खूप मस्त बॉडी आहे, चांगली बॉडी आहे, इन्व्हेस्टिगेशन तिथं चालू आहे. पण या इन्व्हेस्टिगेशनचं सोल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय काय असतं की उद्या कुठला अशा प्रकारचा ऍक्सिडेंट होऊ नये एवढंच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ध्येय असतं. त्याच्यामध्ये सोल ऑब्जेक्टिव्ह द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऍक्सिडेंट शाल बी इन प्रिव्हेन्शन ऑफ ऍक्सिडेंट अँड इन्सिडेंट्स अँड नॉट टू अपॉर्शन ब्लेम ऑर लायबिलिटी. आम्ही इथं काय म्हणतोय क्रिमिनल लायबिलिटी कोणाची, कुणी घडवलं, कसं झालं ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण हे जे AIBचा जो हा फॉरवर्डच तुम्ही वाचला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ह्यात फक्त उद्या काय ऍक्सिडेंट होऊ नये एवढी भूमिका त्याच्यामध्ये AIB तिथं घेईल. म्हणजे एक्स्ट्रा कॅन ठेवले होते का नव्हते ठेवले याच्यामध्ये त्यांना काय तशी इंटरेस्ट नाही असं कुठेतरी तिथं जाणवतं. आणि तीच गोष्ट आम्ही CIDला सांगितली. CIDचं जर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल योग्य दिशेने तपास चाललाय, कुठलाही प्रश्न विचारला योग्य दिशेने तपास चालू आहे. अधिकाऱ्यांबद्दल मला काही बोलायचं नाही पण तीच स्टेप योग्य दिशेने. अरे पण योग्य दिशेने काय तर हा प्रश्न आम्ही केल्यानंतर ते म्हणाले AIBचा रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन खोलात जाऊन त्याच्यामध्ये करणार आहोत. पण AIBची जर रिपोर्ट बघितला तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी या गोष्टीने तर त्याचा इंटेंट नाही तर ऑब्जेक्टिव्ह असतो पुढे. आता ह्याच्यामध्ये आम्ही म्हणत होतो व्हिजिबिलिटी कमी आहे, हे काय मोघम नव्हतो. तुम्ही मुंबईची व्हिजिबिलिटी बघितली तरी ती 2500च्या आसपास आहे रिपोर्टमध्ये दिले आणि पुण्याची जर बघितली तर 2000च्या आसपास आहे टायमिंग प्रमाणे. आणि हाच मुद्दा आम्ही त्या ठिकाणी घेतला होता. आणि ह्याच्यात जर आपण बघितलं तर इथं व्हिजिबिलिटी मनोज पवार जो अॅरोचा आता अॅरोवर आम्ही FIR करा का सांगतोय कारण की अॅरोमध्ये असणारा जो कुणी